मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील 10 ते 11 फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी ब्लॉकची मालिका सुरू झालेली आहे। आता अंतिम काम करण्यासाठी सीएसएमटीकडे 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ठाणे येथील फलाटांचं रुंदीकरण करण्यासाठी 36 तासांचा हा ब्लॉक असेल आणि या कालावधीमध्ये मध्य रेल्वेवरील 930 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत। परिणामी मध्य रेल्वेवरील सुमारे 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत। मुंबईमधील काही भागामध्ये 3 आणि 4 जून रोजी पाणी कपात केली जाणार आहे, तर मलबार हिल जलाशयात देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नवी मुंबई महापालिकेने 28 मे रोजी मान्सूनपूर्व कामासाठी 1 दिवसासाठी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला होता। त्यानंतर येत्या शुक्रवारी MIDC प्राधिकरणाकडून बारवी धरणाच्या जलवाहिनीवर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना आठवड्यातून दुसऱ्यांदा पाणीबंदीला सामोरं जावं लागणार आहे। बारामती शहरामधील पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन आता बंद झालंय। उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्यामुळे शहरामध्ये आजपासून 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय, तर नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावं असं आवाहन बारामती नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आलंय। राज्यामधील आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता आहे। दुष्काळ आणि अवकाळी पावसाबाबत निवडणूक आयोगानं सरकारी यंत्रणांसोबत बैठक बोलावली आहे। यामध्ये आचारसंहितेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा आता मंदावलेला होता, तर मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक वातावरण आता तयार होत असून मोसमी वारे हळूहळू आगेकूच करतात, तर मोसमी वाऱ्याच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार आहे आणि येत्या 24 तासात मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। उन्हाचा तडाखा वाढत असताना यंदा पावसाचं आगमन वेळेत होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पावसापाठोपाठ साथीच्या आजारांमध्ये सुद्धा वाढ होतीये, त्यामुळे साथीच्या आजारांना तोंड देण्यासाठी मुंबईतील राज्य सरकारची तसंच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत। पुढील 36 तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघरला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर कोकण आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भामध्ये उन्हाचा चटका कायम पाहायला मिळतोय। आज मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा, तर चंद्रपुरात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय। महापालिकेतर्फे नाल्यांमधील तरंगणाऱ्या कचरा काढल्यानंतर अनेक भागांमध्ये नियमितपणे नालेसफाई केल्यानंतरही त्यामध्ये पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार घडतायत। यावर आता कसं नियंत्रण ठेवावं असा संभ्रम पालिका प्रशासनाला सतावतोय। रहिवाशांनी नाल्यात कचरा न टाकता कचरा कुंड्यांचा वापर करा असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येते। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबईतील विविध ठिकाणच्या 173 दुकानांच्या ई-लिलावासाठी अखेर मुहूर्त मिळालाय। 11 जूनला या दुकानांचा ई-लिलाव केला जाणार आहे, तर या ई-लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा आहे। दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेवरील प्रवाशांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतीये। त्यामुळे आता या दोन्ही मार्गिकेवरील प्रवाशी संख्येनं 10 कोटींचा पल्ला गाठलाय। एप्रिल 2022 ते मे 2024 या कालावधीत या दोन्ही मार्गिकेवरून 10 कोटी प्रवाशांनी प्रवास केलेला आहे। म्हाडाला मीरा भाईंदर पालिकेकडून गेल्या 11 वर्षात एकही घर सोडतीसाठी उपलब्ध झालेलं नाहीये। त्यामुळे या योजनेतील घर मिळावं यासाठी म्हाडाचा पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे। तर आता मीरा भाईंदर पालिकेची लोकसंख्या 10 लाखांच्या वर नाहीये आणि त्यामुळे आम्ही घरच देऊ शकत नाही असं लेखी उत्तर पालिकेनं म्हाडाला पाठवलंय। तर आता म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून अखेर बुधवारी अतिधोकादायक उपकर प्राप्ती इमारतींची यादी जाहीर झाली आहे। त्यानुसार यंदा 20 इमारतींचा या यादीत समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे 20 पैकी 4 इमारती या गेल्या वर्षीच्या यादीतल्याच आहेत। जितेंद्र आव्हाडांविरोधात महायुती आक्रमक झाली आहे। राज्यात ठिकठिकाणी महायुती आव्हाडांविरुद्ध आंदोलन करणार असून आव्हाडांचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे।
राधानगरी परिसरामधील 84 गावांमध्ये इको टुरिझमला चालना देण्यात येणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर आता MMRDC कडून या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधण्याच्या कामांना सुरुवात सुद्धा झाली आहे। पालिकेकडून शहरातील रेल्वे हद्दीमधील 45 धोकादायक होर्डिंगची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यानुसार 16 होर्डिंग्स पालिकेकडून उतरवण्यात आलेले आहेत। मात्र अजूनही काही महाकाय होर्डिंग्स उतरवण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे पालिका पुन्हा कायदेशीर सल्ला घेऊन रेल्वेला पत्र लिहिणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे। बीड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। यावेळेस पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 10 दुचाकी हस्तगत केल्या। तर या टोळीमधील तिघांपैकी पोलिसांनी एकाला अटक देखील केलेली आहे। बुलढाण्यामधील मेहकर सुलतानपूर रोडवर विचित्र अपघात झालाय। 2 दुचाकींची एकमेकांना जबर धडक बसली आहे। यामधील एक मोटरसायकल ट्रक खाली आल्यामुळे